जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महामानव महामाता यांना त्रिवार अभिवादन। आज या ठिकाणी संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होत असलेली ही प्रवचन मालिका आणि या प्रवचन मालिकेचं आज सुमारे 905 पुष्प गुंफलं जात आहे आणि या पुष्पाच्या निमित्तानं आजचे प्रमुख वक्ते तुम्हा सर्वांच्या परिचयाचे संविधान विश्लेषण समितीचे सदस्य आदरणीय अरविंद लिंबा जगताप सर उपस्थित झालेले आहेत। सरांचं मनपूर्वक स्वागत। त्याचप्रमाणे या विषयासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्यामध्ये आशाताई तिरमारे, त्याचप्रमाणे अशोक गायकवाड सर गोरपडी पुणे, बबन जगताप गुरुजी पुणे, त्याचप्रमाणे बालासाहेब बलित साहेब की जे शेवगावहून उपस्थित आहेत त्यांचं देखील सरसे स्वागत। दादू सोनवणे गुरुजी खेडून उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे दत्तात्रय जगताप गुरुजी पुणे, दत्तो शेलार गुरुजी पुणे, दीपमालाताई काकडे उत्तम नगर पुणे, त्याचप्रमाणे शाहीर प्रकाश गायकवाड गुरुजी देवरोड पुणे, हर्षानंद सोनवणे गुरुजी खडकवासला पुणे, हिरामन गायकवाड सर पुणे, त्याचप्रमाणे नामदेव खाडवे सर कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर, त्याचप्रमाणे रमाताई सोनवणे की ज्या जालन्याहून उपस्थित आहेत त्यांचं देखील सरसे स्वागत। त्याचप्रमाणे सदाशिव सातपुते सर धानोरी पुणे, बौद्धाचार्य उत्तम हिंगे गुरुजी देवगड पुणे, त्याचप्रमाणे सरलाताई उपरवट त्रिवेणी नगर पुणे, शांताराम मोबाळे सर श्रीगोंदा अहमदनगर, त्याचप्रमाणे सणसवाड या ठिकाणाहून सुनील पवार साहेब उपस्थित आहेत, सुरेखाताई डांगळे की ज्या वाघोली पुणे या ठिकाणाहून उपस्थित आहेत। सर्वांचं मनापासून स्वागत, सरसे असं स्वागत सर्वांना। जय भारत जय संविधान। आज सोमवार आणि सोमवार म्हटलं की आपण धम्मपदाचं विश्लेषण घेत असतो। आज देखील आपण धम्मपदाचं विश्लेषण घेणार आहोत। त्याचप्रमाणे आज ज्यांच्याकडे सूत्रसंचालन आहे असे आपल्या संविधान विश्लेषण समितीच्या सदस्या तथा द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे या संस्थेच्या संचालिका, त्याचप्रमाणे ज्या आपल्या पुणे शहरामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी ताई खरंच धडाडीने काम करत आहेत, सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहेत, तर ताईंचं आज ताईंकडे सूत्रसंचालन आहे, तर मी ताईंना विनंती करतो की आपण पुढील सूत्र हाती घ्यावं। आदरणीय सरला ताई। धन्यवाद दादा, खूप धन्यवाद। महाकारुणिक तथागत सिद्धार्थ सम्यक संबुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष परमपूज्य बोधिसत्व विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री, माता जिजाऊ, माता अहिल्याबाई देवी होळकर, माता फातिमा बिसेक या शोषित पीडितांसाठी ज्या ज्या महामानव आणि महामाता यांनी स्वतःचा देह आणि आयुष्य झिजून सर्व बहुजनांसाठी सुखाची द्वारं खुली केली, सोन्याचे दिवस दाखवले, आनंदाचे क्षण आपल्या जीवनात आणले, त्या सर्वच महान माता आणि महामानव यांच्या प्रतिमांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या जीवनातील झिजलेल्या प्रत्येक क्षणाला मी त्रिवार अभिवादन करते। तसेच मी माझ्या आईबाबांच्या चरणी नमन करते। आणि आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय वक्ते जगताप सर, तसेच आपले सर्व लाडके श्रोते, बालक बालिका, विचारवंत, प्रज्ञावंत, चिकित्सक, बुद्धिवंत सर्वांना मी सविनय जय भीम करते। संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष व्याख्यानमाला आजचे पुष्प क्रमांक आहे 905, सोमवार दिनांक 22 जुलै 2024 आणि आजचे आपले प्रमुख वक्ते आहेत आदरणीय अरविंद लिंबा जगताप सर, निवृत्त लेखा परीक्षक आहेत, रक्षा लेखा नियंत्रक अ कार्यालय गोळीबार मैदान पुणे 1 आणि आजचा सरांचा विषय आहे धम्मपद गाथा विश्लेषण भाग 1। तर आपण प्रत्येक सोमवारी बरेच दिवस झाले आपण सरांचं जे काही गाथेचं विश्लेषण आहे ते आपण ऐकत आहोत
आणि खूप अभ्यासपूर्वक आणि साध्या आणि सोप्या भाषेत सर आपल्याला गाथांचं विश्लेषण करून सांगत आहेत आणि आपल्याला ते चांगल्या प्रकारे कळत आहे आणि आपल्या ज्ञानात पण भर पडत आहेत. तर असे जे अभ्यासक आहेत, अभ्यासू आहेत आणि डीपमध्ये ज्यांचा अभ्यास आहे आणि साध्या सोप्या भाषेत आपल्याला समजून सांगतात असे आदरणीय अरविंद सर, मी सरांना विनंती करते, सरांनी आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी. आदरणीय अरविंद जगताप सर. सर्व महामाता, सर्व महामानव यांना त्रिवार वंदन. त्याचप्रमाणे आज ऑनलाईन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व विचारवंत, बौद्धाचार्य या सर्वांना सविनय जय भीम. आज सोमवार आपण आज धम्मपद गाथा विश्लेषण भाग 1 आपण खरं तर आज आपण वर्षावास सुरू झालेला आहे आणि वर्षावासाच्या या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण सर्व बौद्ध बांधव धम्मपदाचं विश्लेषण आपण घेत आहोत. तसं पाहिलं तर धम्मपदाच्या बऱ्याच गाथांवर आपण मी म्हणजे विश्लेषणात्मक आपल्याशी चर्चा केलेलीच आहे आणि असं वाटलं की आपण या वर्षावासापासून धम्मपदाचं पुन्हा पहिल्यापासून हे आपण विश्लेषण घेणार आहोत. धम्मपदातील पहिला वग्ग यमक वग्ग आहे. तर मी थोडक्यात पहिलं धम्मपदाची नवीन लोक जे काही आलेले आहेत आपल्या या ग्रुपवर त्यांना थोडक्यात म्हणजे माहिती देतो. तसं पाहिलं तर वर्षावास हा आपला कालपासूनच सुरू झालेला आहे. 21 जुलै रविवारपासून वर्षावास सुरू झालेला आहे आणि तो साधारणतः 17 ऑक्टोबर 2024 पर्यंत 3 महिन्याच्या कालावधीसाठी हा वर्षावास आहे. तथागत बुद्धांनी लोकांच्या कल्याणाकरता मानवाला हितकारक असा जो धम्म सांगितला तो धम्म लोकांपर्यंत पोहोचवावा आणि मानवाचे जीवन सुखकारक व्हावे यासाठी तथागत बुद्धांनी आपल्या भिक्खू संघाला धम्म प्रचार प्रसारासाठी जो आदेश दिला तो पुढील प्रमाणे: चरतम भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्ताथ हिताय देव मनुष्यान देसेथ भिक्कवे धम्मम आदि कल्याणम मज्ज कल्याणम परिसोयान कल्याणम सत्थ सव्यजनम ब्रह्मचर्यम पकासेथ. मराठी त्याचा अर्थ असा होतो की भिको बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी लोकांवर अनुकंपा करण्यासाठी मानवांना कल्याणकारी धम्मदेश करण्यात तुम्ही प्रवृत्त व्हा. प्रारंभी कल्याणपद, मध्यंतरी कल्याणपद आणि शेवटीही कल्याणप्रद अशा या धम्म मार्गाचा लोकांना उपदेश करा. वरील तथागतांच्या त्रिपिटक हा बौद्धांचा अतिशय महत्वाचा असा धम्म ग्रंथ आहे आणि त्या त्रिपिटकाचं संपूर्ण जगभर त्याचा प्रचार आणि प्रसार केला जातो. त्रिपिटकामध्ये विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक असे 3 भाग आहेत. त्याचप्रमाणे विनय पिटकामध्ये सुत्त, विभंग, खंदक, परिवार असे 3 भाग आहेत. नंतर खंदक याच्यामधले उपविभाग महाचूलवग्ग. त्याचप्रमाणे त्रिपिटकातलं दुसरं आहे सुत्त पिटक. सुत्त पिटकामध्ये सुद्धा दीघ निकाय, मध्यम निकाय, वेंती चक्कं वतो पदं मनोपुबंगमा धम्मा मनोसेट मनोमया
मनसाचे पसन्नेन बासती वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायावन पायनी अखोची मं अवधी मं अजिनी मं आसिमे ये च तं उपनयन्ति वेरं ते स न सम्मति अखोचिमं अवधिमं अजिनिमं आसिमे ये तं न उपनयन्ति वेरं ते सुपसम्मति न हि वेरेण वेराणि सम्मन्ति कुदाचनम् अवेरेणे च सम्मन्ति एष धम्मो सनातनो परे च न विजानन्ति मय्यमेतयमामसे ये च तत्त विजानन्ति तत्तो सम्मन्ति मदगा। नमो बुद्धाय। जय भीम, जय भारत, जय सवयत। धन्यवाद गुरुजी। खूप खूप धन्यवाद दादू सोनवणे सर. आपण गाथा अतिशय गोड आवाजात आणि सुंदर गायलेल्या आहेत. आपले खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आज आपण यमक वर्गातील या 6 गाथांचं विश्लेषण घेत आहोत. पहिली गाथा आता दादू सोनवणे सरांनी गायलेली आहेच. त्याचा अर्थ असा आहे की मनोपुब्ब गमा धम्मा मनुसेठा मनोमया मनसाचे अदुत्तेन भासती वा करोती वा ततोन्न दुःख मनवेंती चक्कम व वहतो पदम. अर्थ याचा असा आहे की सर्व बाबतीत धम्माच्या मन पुढे जाणार आहे. मन हे श्रेष्ठ आहे. त्यात मन हे सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून ते मनोमय आहे. जर कोणी प्रदुष्ट मनाने बोलतो किंवा वागतो तर वाहन ओढणाऱ्या बैलाच्या पावलामागे जसे चाक लागते तसे दुःख त्याच्या मागे लागते. हा मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे. मन हे सर्व प्रवृत्तींचे अग्रदूत आहे. मन हे त्यांचे प्रमुख आहे. ते मनोमय. जर कोणी अपराधी मनाने बोलतो किंवा वागतो तर त्याच्या मागे गाड्यांची चाके ओढणाऱ्या बैलाच्या पायाप्रमाणे दुःख त्याच्या मागे येतं. एक अतिशय लहान असा फॉर्म्युला किंवा लहान असं तत्व पण खूप दूरगामी आहे. लक्षात ठेवा, बुद्ध कोणत्याही धर्मग्रंथाची पुनरावृत्ती करत नाही. खरं पाहिलं तर बुद्धांपासूनच धर्मग्रंथाचा उदय होत आहे. मन हे सर्व प्रवृत्तीचे अग्रदूत आहे. कोणतीही अंतप्रेरणा उद्भवते. तसं आपण रस्त्यावर उभे आहोत आणि एक सुंदर कार जवळून जाते तर आपल्या मनात काय झालं? त्या कारची किंवा त्या गाडीची छाप पडलेली आहे. त्याचं प्रतिबिंब
ती कार साधारण काळ्या रंगाची आहे. ती गेल्यानं काही होत नाही, सहज जाते. कार असेल म्हणा किंवा इतर कुठली वस्तू असेल, आपल्या डोळ्यासमोरून गेल्याने वासना निर्माण होत नाही. परंतु जर आपण पाहत राहिलो तर आपला डोळ्यामध्ये शास्त्रीयदृष्ट्या पाहिलं तर कॅमेऱ्यासारखा आपल्या डोळ्याचा उपयोग होत असतो, की आपल्या समोरून जाणाऱ्या प्रत्येक वस्तू त्याचा आपल्या मनाला बोध होत असतो, की आपल्या समोरून हे गेलं, गाडी गेली, कार गेली. तर सहज जाणं हे निसर्गतः बरोबर आहे. पण जर ती कार घेण्याचा आपण जर विचार करू लागलो, तर काय होतं, की त्यावेळेस ते कार निघून गेलेली असते. म्हणजे आपल्या मनात एक विचार, आपल्या मनाच्या डोहामध्ये एक विचार पडला. त्यावेळेस आपल्या मनात एक इच्छा निर्माण होते. आता इच्छा निर्माण होती म्हणलं, की मनाचं कार्य, मनाचा खेळ सुरू होतो तिथून. सहज ती गाडी गेली, कार गेली किंवा इतर वस्तू आपल्या डोळ्यासमोरून गेल्या. तर त्याचं तसं निसर्गतः काहीही वावगं नाही. परंतु जेव्हा ती कार घेण्याची इच्छा निर्माण होते, अशी सुंदर गाडी, अशी रंगीत गाडी किंवा अशा कलरफुल गाडी मला हवी, हा जेव्हा विचार येतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये ते तरंग सुरू होतात. सहज एखादा विचार आला तर काही अडचण नाही. परंतु आता ती कार मला घ्यायची, मग मी ती कार घेण्यासाठी किंवा ती वस्तू घेण्यासाठी जर त्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करू लागलो, मग मी पैसे कमवायला सुरुवात करतो. आता पैसे कमवायचे म्हणलं की त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही कष्ट करून कमवतील किंवा काही चोरी करूनही कमवतील किंवा काही जण कोणाचं खिसा सुद्धा कापण्याचा त्याच्या मनात विचार येईल. म्हणजे ही प्रवृत्ती, म्हणजे मन जे श्रेष्ठ आहे आणि मनामध्ये एक प्रवृत्ती निर्माण झाली, तर मग खरा खेळ सुरू होतो. तिथून पुढं मग तुमच्या त्या प्रयत्नांमध्ये, म्हणजे कार घेण्याच्या किंवा एखाद्या वस्तू घेण्याच्या मध्ये जर कोणी आला, तर तुम्हाला क्रोध निर्माण होईल. क्रोध निर्माण झाला तर कदाचित तुम्ही हिंसाचार करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. कारण तुमच्या त्या मनात जो विचार आलेला आहे, समजा कार घ्यायची आहे, तर तुमच्या मनात एक एक सुरू होतं. म्हणजे तिथून पुढे मनाचे खेळ सुरू होतात. मग तुमचे त्यामध्ये मित्र असतील, मित्रांनी समजा पैसे नाही दिले, तर लगेच मित्राचा शत्रू सुद्धा होणार, की मी याला, हे माझं एक कार घेण्याचं स्वप्न आहे आणि हा माझा मित्र मला नेहमी मदत करणार, पण आता करत नाही मदत. तर लगेच त्या मित्राचा आपण लगेच शत्रुत्वाने त्याच्यात पाहतो. म्हणजे मनामध्ये एखादी विचार आलाय, एखादी, हा म्हणजे दुष्ट विचार किंवा दुष्ट, की कार गेली ठीक आहे, त्याच्याकडे आहे ते पण ठीक आहे, पण ती मला मिळायला पाहिजे, आता मी कसंही करून ते मिळवणार. हा जो माणसाच्या मनामध्ये, त्या प्रवृत्तीमध्ये बदल होतो आणि मग अस्वस्थता निर्माण होते आणि मग तो माणूस बरेच गोष्टी करायला सुरुवात करतो. पण
असं नंतर लक्षात येतं की बऱ्याच ह्या गोष्टी केल्यानंतर त्याला ती कार मिळते. पण त्यासाठी त्याचा जो दिवस, त्याची रात्र त्याच्यात कष्ट करण्यात गेलेले असतात. त्याचप्रमाणे क्रोध निर्माण होतो. ह्या ज्या मनाच्या बदल होत राहतो, तेव्हा हे तत्व आपण जो पाहिलं की मन हे श्रेष्ठ आहे. मनातील विचार हा श्रेष्ठ आहे. मन माणसाला वाईट गोष्टीकडे प्रवृत्त करायला सुरुवात करते किंवा चांगल्या गोष्टीकडे सुद्धा प्रवृत्त करायला तयार होते. तेव्हा हे बुद्धांचं हे आपण यमक वर्गातलं पहिलं की वाईट मनाने किंवा दुष्ट मनाने, आता हा दुष्टच मन झालं की मला पण अशीच कार पाहिजे, मला ही अशीच वस्तू पाहिजे, मला ही असंच घर हवं आहे, मला हे असाच बंगला हवा आहे. या दृष्टीने माणूस ज्यावेळी त्याच्या विचारांमध्ये हा परिणाम होतो, त्यामुळे बऱ्याच लोकांना त्या गोष्टी मिळतात. घर मिळतं, कार मिळते. परंतु ते मिळेपर्यंत माणूस मग शांतपणे जगू शकत नाही. आणि ते मिळाल्यानंतर किंवा ते कार मिळाल्यानंतर पैसा मिळतो, पद मिळतो. पण ते हे सर्व मिळवण्यात त्याचा जो प्रवास होतो, त्याची मनाची शांतता पण भंग होते. मला ती वस्तू मिळाल्यानंतर एकदा मिळाली की त्या वस्तूचं जे नवखेपण आहे ते संपतं. परंतु माणसाची परिस्थितीमध्ये खूप बदल होतो. म्हणून बुद्धानं आपल्या या प्रत्येक प्रवृत्तीचं निरीक्षण केलं आणि त्यांना असं आढळलं की अंतःप्रेरणेने मनाच्या तळ्यामध्ये ज्या लहरी उमटतात, ती वृत्ती म्हणजे एक लहर आहे. तो मनाचा एक थरकाप आहे. मन शांत राहिलं तर वृत्ती उत्पन्न होणार नाही. मन डळमळले तर एक वृत्ती निर्माण होते. मग एखाद्याला थरकाप कशामुळे होतो याने काही फरक पडत नाही. आता तुम्ही म्हणाला 2500 वर्षापूर्वी बुद्धांच्या काळात गाड्या नव्हत्या. तेव्हा खूप शांतता असेल नाही का? असं आपण हे ज्यावेळेस हे वचन पाहतो, त्यावेळेस असं वाटतं की मग बुद्धांच्या काळात गाडी कुठं होतं, कार कुठं होतं किंवा बंगले कुठं होतं? त्यावेळेस खूप शांतता असेल. पण बुद्धांच्या काळात 2500 वर्षापूर्वी गाडी नव्हतं, विमान नव्हतं. त्यामुळं लोकं दुःखी होत नसतील असं नाही. त्यावेळेस सुद्धा रंगीत बैलगाड्या होत्या, घोडागाडी होती. हे तर होतच त्यावेळेस. म्हणजे ते जरी त्यांच्या मनातून त्यावेळच्या मनातून जात असेल, तर त्यावेळेस मानवाची मनाची परिस्थिती जशी आत्ता होत आहे, तशी त्यावेळी सुद्धा होत असेल. म्हणून बुद्धांचे हे जे धम्मपदातील पहिलं जे सूत्र आहे, त्या सूत्राचा खूप बारकाईने जर अभ्यास केला तर आपल्याला कळतं की मन हे सर्व प्रवृत्तीचे अग्रदूत आहे. मन त्याचे प्रमुख आहे. जर कोणी अपराधी मनाने बोलला किंवा वागला किंवा त्याप्रमाणे जर तो आचरण करत गेला, तर गाड्याची चाके ओढणाऱ्या बैलाच्या पायाप्रमाणे दुःख त्याच्या मागे येते. पहा, आपण जीवनात सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला हे अनुभव येतात. कारण बुद्धांना एक सूत्र सापडलं आहे, की जर दुष्ट मनाने विचार केला, त्याप्रमाणे आचरण केलं, बोलला, वागला, तर त्याच्या मागे दुःख हे लागतच. आणि बुद्धांनी आपल्या संपूर्ण मानवाच्या सुखाची जी कल्पना केलेली, या जगात दुःख आहे,
दुःख निवारण करण्याचे मार्ग आहेत, हे जे आपल्याला विश्लेषणात्मक पद्धतीने सांगितलं होतं. कारण त्यामुळे तर, आणि हे विश्लेषण शास्त्रीय शोधांच्या बाबतीत सुद्धा आज सर्व शास्त्रज्ञ जे शोध लावतात त्याच्यात सुद्धा हे शास्त्रीय पद्धतीनं एखाद्या गोष्टीचा विचार करून त्याचं बरोबर सोल्युशन काढणं, हे बुद्धांनी माणसाच्या मनाच्या प्रवृत्तीसाठी सुद्धा शास्त्रीय पद्धतीने शोधून काढलेले. म्हणून आपला हा धम्म विज्ञानावर आधारलेला आहे. त्यामुळेच म्हणतात विज्ञानात बघा, एखाद्या शोधाची पूर्ण विश्लेषण करून तो शोध लावला जातो. प्रत्येक वेगवेगळ्या त्याच्या चाचण्या घेतल्या जातात. उलट सुलट संपूर्ण चाचण्या घेऊन पूर्ण चाचण्यातून तावून सुलाखून निघाल्यानंतर जो निष्कर्ष निघतो, तर तो निष्कर्ष अगदी खरा आहे. आणि मग त्याला कुठलाही इतर नियम लागू पडत नाही. हे शास्त्रीय, म्हणून बौद्ध धम्म हा आपण म्हणतो विज्ञानावर आधारित आहे. म्हणून तो आजच्या काळातही, आज आपण जर पाहिलं तर जगामध्ये बुद्ध धम्माच्या आचरणानं कित्येक लोकांना निर्वाण पदाची अवस्था लाभलेली आहे. त्याला कारण आहे की बौद्ध धम्माची तत्व ही विज्ञानावर आधारलेली आहेत. तुम्ही हिंदू धर्म घ्या किंवा ख्रिश्चन धर्म घ्या, या संदर्भात मी मागे पण एका विश्लेषणाच्या दरम्यान सांगितलं होतं की बौद्ध धर्मामध्ये पहिलं माना नाही, तुम्हाला विश्वास ठेवा हा नाही. तुम्हाला पहिलं प्रथम ते तुम्ही संदेह निर्माण करा, आणि मग बुद्धांची ही जी प्रक्रिया आहे मानवी जीवनातील हाँ वो सुख रोटी थोड़ी सी तावा गरम हो गया था मैडम. कोणाचा माईक चालू आहे, कृपया आपला माईक बंद करावा. तेव्हा ते बुद्धांना हे सूत्र सापडलेलं आहे की मनाच्या प्रवृत्ती कशा आहे. वाईट प्रवृत्ती असेल तर दुःख निर्माण होईल, चांगल्या सुविचारानं एखादं कृती केली तर सुख मिळेल. किती साधा सरळ ह्या मनाचे खेळ आहेत. हे मन जे सर्वश्रेष्ठ, त्या पहिल्या गाथेमध्ये जे बुद्धांनी म्हटलेलं आहे, मन सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे बुद्धांनी माणसाला स्वातंत्र्याच्या अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवलेलं आहे. किती साधं सरळ आहे की तुम्हाला जर दुःखी व्हायचं असेल तर दुष्ट मार्गाच्या विचाराने तुम्ही चाला, तुम्हाला दुःख मिळणारच. कारण सायन्सवर आधारित आहे, विज्ञानावर आधारित आहे. तुम्ही चांगल्या मनानं कृती केली, विचार केला तर तुम्हाला सुख आहे. म्हणजे सर्व सुखी होण्याचं किंवा दुःखी होण्याचं सर्व स्वातंत्र्य या बुद्धांच्या या पहिल्या यमक वर्गाच्या ह्या पहिल्या सूत्रामध्ये, इथेच संपूर्ण मानवाचं जे कल्याण होत आहे यावर बुद्धांनी या सूत्रामध्ये अतिशय जोर दिलेला आहे. आणि या वैचारिक पद्धतीनेच माणूस हा सुखी होऊ शकतो किंवा दुःखी होऊ शकतो. म्हणजे आजपर्यंत जे म्हणत होते की, म्हणून बुद्धांनी देवपणाला नाकारलेलं आहे की जे काही करेल ते देव
देवाच्या कृपेमुळे होईल किंवा देव ठरवल तर करेल, तर तसं नाही. बुद्धांनी प्रथमतः मानवाला आपल्या पायावर मजबूतपणे उभे केलेलं आहे. या सूत्राचा तो अर्थ आहे. आता पाश्चिमात्य लोकांमध्ये विचारतात मार्क्स, बुद्ध आणि मार्क्स हा म्हणजे मनाच्या संदर्भात कसं आहे, मन हे सर्वश्रेष्ठ आहे. हा आपण एक सूत्र घेतलेलं आहे. धम्मपदातील हे एक सूत्र घेतलेलं आहे. तर तो मार्क्सला विचारलं, कम्युनिस्ट त्यांना विचारलं, तर ते काय म्हणतात की समाजाची आर्थिक रचना चुकीची आहे म्हणून दुःख निर्माण होते. कारण गरिबी आहे, श्रीमंती आहे, त्यामुळे दुःख निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे विदेशातील सिग्मंड फ्राइड हा एक तत्ववेत्ता आहे. त्याला विचारलं तर तो म्हणतो की दुःख उद्भवते कारण एखाद्या माणसाला त्याच्या अंत प्रेरणेसाठी म्हणजे सुखासाठी पूर्णपणे मुक्त सोडलं तर तो पशुसारखा वागतो. त्याच्यातून दुःख निर्माण होते. त्यामुळे सभ्यपणा नष्ट होतो. जर माणसाला सांगितलं त्याला मनाप्रमाणे वागू नको म्हणजे त्याच्यावर थोडी बंधन टाकले की आपण म्हणतो ना सज्जन आणि दुर्जन, तर त्याच्यावर माणसाची प्रवृत्ती असे की त्याला जर स्वातंत्र्य जर दिलं तर तो पशुसारखा वागतो. त्याला जर दडपण ठेवलं तरीही त्याची इच्छा पूर्ण होत नाही म्हणून दुःख निर्माण होतं. म्हणून तो फ्राइड तत्ववेत्ता किंवा मार्क्स हे दोघ जण म्हणतात की माणसाचं दुःख कधीही नष्ट होणार नाही. माणसाला पूर्णपणे मोकळं सोडलं, काही करा सांगितलं, त्याच्यावर कायदे लागू केले नाहीत किंवा शिक्षा नाही दिल्या तर त्याला मोकळं सोडलं की जसं तुला वागायचं तसं वाग, तर नरसंहार होईल किंवा मग सगळं आकार होईल. कारण माणसाच्या आत हजारो वृत्ती दडलेल्या आहेत आणि त्या वृत्ती जर दाबल्या गेल्या, त्याला सभ्य केलं तर त्याचा परिणाम पुन्हा तो दुःखी होतो की माझ्या अपेक्षा पूर्ण होत नाही. म्हणून फ्राइड किंवा मार्क्स म्हणतात की माणूस जसा आहे तसा आनंदी राहू शकत नाही. आनंद मिळणे अशक्य आहे. ज्यावेळेस फ्राइड याचं विश्लेषण असतं की माणूस कधीही सुखी होणार नाही. इतर वर्ग किंवा मार्क्स म्हणतो की इतर वर्ग उदयाला आलेले आहेत. कम्युनिस्ट लोक म्हणतात की नाही, गरीब श्रीमंती आहे, मालक पिळवणूक करतो म्हणून कामगार दुखी आहे. परंतु जर पाहिलं तसं तर रशियामध्ये ज्यावेळेस क्रांती झाली त्यावेळेस काय झालं की लोकांच्या हाती पद सत्ता आली, त्यांच्या हाती अधिकार आले आणि त्यांनी जे श्रीमंत होते त्यांच्यावर निर्बंध लावले. म्हणजे जरी त्यांच्याकडे सत्ता आली कम्युनिस्टांकडे तरीही माणसाच्या सुखामध्ये काही परिणाम झालेला नाही. म्हणजे माणूस हा दुःखीच राहणार. पण नाही, इथं प्रथमतः छेद बुद्धांनी दिला. या सगळ्या विचारांना आता जे विचार करीत आहेत, बुद्ध म्हणतात सुख दुःखाचं कारण तुमच्या मनातच आहे. तुम्ही बाहेर शोधायला निघाला तर पहिली चूक झाली. आता तुम्हाला ते कधी तुम्ही सुख बाहेर शोधायला निघाला तर त्या सुखाच्या दृष्टीनं तुम्ही जे प्रयत्न कराल त्याच्यातून दुःख निर्माण होणार आणि मिळालं तरीही दुःख होणार आहे. म्हणून बुद्धाने या सूत्रावर जो भर दिलेला आहे, जर कोणी
अपराधी मनानं विचार करेल, वागेल, तर त्याला त्याच्या मागे जसं गाडी गेल्यानंतर चाके बैलाच्या मागे लागतात, तसं दुःख त्याच्या मागे लागेल. यानंतर गाथा दुसरी आहे, ती पहिले झाली आपली. दुसरी गाथा दादू सोनवणे सरांनी आपल्याला म्हणून दाखवलेली आहे. मनो पुब्ब गमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासती वा करोती वा ततोमनम सुख मनवेती छायाव अनपायिनी. मन हे पुढे जाणारे, मन हे श्रेष्ठ आहे. सर्व माणसाचं मन हे श्रेष्ठ आहे आणि मनोमय आहे. जर कोणी प्रसन्न मनाने बोलतो किंवा वागतो तर सोडून न जाणाऱ्या छायेप्रमाणे सुख त्याच्या मागोमाग फिरते. हा त्या दुसऱ्या गाथेचा अर्थ आहे. किती साध्यापणानं सांगितलेलं आहे. काही धर्मामध्ये आपण पाहतो की खूप कठीण असं सांगतात. वेगवेगळे संस्कृतमध्ये, आता हिंदू धर्माचे बरेच काही लोकांना संस्कृत कळतच नाही, त्यामुळे काही त्याचे तत्व कळायलाही मार्ग नाही. पण बुद्धांनी त्यावेळेस पाली भाषेमध्ये, जी जनसामान्यांची भाषा होती, त्याच्यामध्येच हे पालीमध्ये सर्व गाथा सांगितल्या, त्याचे विश्लेषण आणि त्या गाथेंचं त्या लोकांमध्ये रुजवण्यासाठी बुद्धांनी भिक्खू संघ निर्माण केला आणि तो सर्व धम्माचा प्रचार पूर्ण भारतवर तर झालाच झाला, पण जगाच्या आज जवळजवळ 18 ते 19 बौद्ध राष्ट्र आहेत. त्यांनी ते मनानं स्वीकारलेलं आहे. त्यांच्यात क्रांती झालेली आहे. ते मनाला त्यांनी या 2 सूत्रांमुळं त्यांनी क्रांती केलेली आहे. आज जपान पहा, श्रीलंका पहा किंवा इतर चीन आहे, कोरिया आहे. सगळ्या भागात बघा, ते आज सर्व देश आधुनिकतेकडे वळलेले आहेत. मानवी कल्याण, मानवीय सुविधा तिथं भरपूर आहेत. कारण काय, की त्यांनी हे 2 तत्व, सुखी व्हायचं असेल, चांगल्या मनाने हे करायचं असेल तर तुम्ही सुखी व्हाल. चांगला विचार केला तर तुम्ही सुखी व्हाल. तर तुम्हाला सुख असं लाभेल की जशी तुमची स्वतःची सावली विनासायास तुमच्या मागे चालत येते. म्हणजे इतकं साधं सरळ आहे. हे 2 सूत्र तर खूप, म्हणजे या सूत्रांचा आपण जर विचार केला, त्याचं विश्लेषण केलं आणि ते खरं अंगीकारलं, तर आपल्याला म्हणतात पंचशिलेचं पालन करा. त्याच्यामध्येही तेच सूत्र आहे. तर आपण तो भाग आपण नंतर त्याच्यामध्ये येणारच आहोत. तेव्हा बुद्ध म्हणतात की नीट पाहिलं ह्या 2 सूत्रांनुसार, जर तुम्हाला इतरांना दुखवायचे असेल तर तुम्ही स्वतःला दुखवायला सुरुवात केली. कारण कसं, दुःख आलं, तुम्ही दुखवण्यासाठी दुसऱ्याला दुःखी करण्यासाठी तुम्ही केलं, तर पहिलं बीज तुमच्याच मनात पडणार. कारण दुःख तुम्ही दुसऱ्याला देण्याचा हा विचार, हा दुष्ट विचार आहे. त्यामुळं पहिलं दुःखाचं बीज तुमच्याच मनात पडणार, कारण मन श्रेष्ठ आहे. पहिले जे 2 सूत्र दिलेले आहेत, मन श्रेष्ठ आहे. आपण ही प्रक्रिया अतिशय समजून घ्या. या वर्षाच्या काळात आपल्याला हे खूप समजून घ्यायचंय. खऱ्या अर्थानं आज आम्ही सर्व गाथा म्हणतो, पण आपण म्हणायच्या म्हणून काही वेळेस म्हणतो, काही वेळेस त्याचे अर्थही आपल्याला माहीत नसतात. ज्यावेळेस अर्थ आम्ही सुद्धा ज्यावेळेस गाथा म्हणत होतो सहज, काहींच्या तर
पूर्ण तोंडपाठ गाथा आहेत. अर्थ काही ना अर्थच माहित नाही किंवा बुद्धांनी ह्या गाथा किंवा ह्या केव्हा म्हटल्यात, कशा संदर्भात म्हटल्यात, याचं सुद्धा काही वेळेस त्यांना माहिती नसते. आणि आपलं ह्या वर्षावासाच्या काळामध्ये आपण या धम्मपदातील गाथाचं आपण खूप अभ्यास करणार आहे. माझी तर सर्व बौद्ध बांधवांना, बुद्धिवानांना, लोकांना सर्वांना विनंती अशी राहील, की सर्वांनी ह्या धम्मगाथेचा अभ्यास करावा आणि त्या गाथेचा अर्थ आपल्या जीवनात जर आपण उतरून आणला, तर आपल्याला सुद्धा सुख आणि दुःख कशामुळे मिळेल हे लगेच समजून येईल. कारण मनाचे हे सर्व खेळ आहेत. तेव्हा दुसरी गाथा जी होती, की आपण बाबा चांगल्या मनाने आपण ज्यावेळेस विचार करतो, तेव्हा सुख आपल्या मागे, आपल्या स्वतःची जी छाया, सावली आहे, ती कशी विनाश आहे. आपण चाललो आपल्या मागे, सावली येते. त्याप्रमाणे चांगल्या मनानं, चांगल्या विचाराने बोललो, तर सुख हे आपल्या मागं कधीही साथ न सोडणं. आपली सावली कधी साथ सोडते का? आपली नाही सोडत. आपण चाललो उन्हातून, तर ती आपल्या मागेच असते आणि त्याला काही कष्टही करायची गरज नाही. सहजपणे. म्हणून हे दुसरं सूत्राचा जो अर्थ आहे, तो गाथेचा अर्थ आहे, हा असा आहे, की चांगले म्हणजे सुखी व्हायचं असेल, तर त्याला जबाबदार तुम्हीच आहात. दुःखी व्हायचं असेल, तर जबाबदार तुम्हीच आहात. तुम्हाला कोणीही दुःखी करणार नाही किंवा कोणीही सुखी करणार नाही. त्याचं एक असं बघा, एक उदाहरण अजून त्याच्यात आपल्याला एक देता येईल. आपल्याला सर्वांना हे आपण त्या अनुभवातून गेलेलो सुद्धा आहे. तुम्ही असाल, मी असाल. आपल्याला ह्या उदाहरणावरून किंवा विश्लेषणावरून आपल्या पण लक्षात येतं, की हां, हे अशा पद्धतीचं दुःख मीही अनुभवलेलं आहे. त्याचं कसं असतं, की समजा एक आपण उदाहरण दाखल घेऊया आपण. एका व्यक्तीनं खूप सुंदर असं बंगला बांधला, घर बांधलं आणि पहिले सुरुवातीचे काळ कसं होतं, की आपण नवीन बांधतो, घर बांधतो, तर आपण सर्वांना दाखवतो, की "अरे, हां, हे बघा आम्ही कोणीही पाहुणे जरी आले, तरी आपण त्यांना सांगतो, हे मी असं बांधलं, तसं बांधलं, बघा किती सुंदर आहे." आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपण ते दाखवतो. हा हा आपला सुद्धा अनुभव आहे हा. मग 2 महिने गेले, 3 महिने गेले, 4 महिने गेले. येणाऱ्या माणसांना आपण दाखवत असतो, की हां, हे बघा इथे मी असं केलं, मी तसं केलं, मी इकडून पैसे गोळा केले, हे केलं. आता मला खूप छान वाटतंय, बरं वाटतंय, खूप मी समाधानी आहे, असं होतं आपल्याला सुद्धा. पण कालांतराने समजा आपल्या समोरच एखादा आपल्यापेक्षा जर थोडा वेगळ्या पद्धतीचं घर किंवा आपल्यापेक्षा मोठं घर बांधलं, तर काय होतं? तर आपण लगेच आपलं मन म्हणजे नर्व्हस होतं, दुःखी होतं, की अरे, की माझ्यापेक्षा यानं चांगलं बांधलं. जे आतापर्यंत सुख होतं मन, ते शेजारी एखाद्या माणसाने आपल्यापेक्षा सुंदर आणि मोठं जर घर बांधलं, तर आपल्या सुद्धा छातीमध्ये जरा धस्स झाल्यासारखं वाटतं, की अरे, माझ्याही पेक्षा पुढे म्हणजे माझा अहंकार ला त्यानं काहीही इतर न करता आपल्या अहंकारावर त्याने आघात केला. झालं. आपण जरा दुःखी व्हायला सुरुवात होतो. मग कोणी आलं तर आपण ते कोणाला मग त्या आपल्या घरासंबंधी कधी बोलतच नाही, की लोकं विचारतात, की "अरे, आता हा माणूस काय इतकं छानपैकी घर आहे, किती सुंदर आहे आणि हा माणूस असा दुःखी का झालेला आहे?" तर त्याच्यात काय होतं, मन श्रेष्ठ आहे. तुम्ही वाईट भावना तुमच्यामध्ये आली, तुम्हाला दोषी भावना आली,
तर तुम्हाला ते दुःख लागतं, की जे सुख होतं अगोदर त्याचं रूपांतर दुःखात होतं. असे ह्या 2 गाथा आहेत. खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या आपण आपल्या मनात जोपर्यंत पूर्णपणे उतरत नाही, तोपर्यंत आपल्याला बुद्धांचे जे तत्व आहे, बुद्धांचं मानवाच्या कल्याणासाठी जे दिलेलं आहे, की सर्वाचं कारण तुम्ही आहात, तुमचं मन आहे. मन दुःखही देईल, तेच मन सुखही देईल. इतकं साधं आणि सरळ आहे. परंतु ज्यावेळेस आपण जगत असतो, त्यावेळेस आपल्याला हे अनुभव येत असतो. तेव्हा बुद्ध म्हणतात, की मन हे सर्व प्रवृत्तीचे अग्रदूत आहे. मन त्यांचे प्रमुख आहे. जर कोणी आनंदी अंतःकरणाने बोलेल, वागेल, चालेल, तर आनंद त्याचा पाठलाग करतो. जशी सावली तुम्हाला कधीही सोडत नाही. जर तुम्ही दुःखी असाल तर स्वतःला कारण जाणून घ्या स्वतःच. जर तुम्ही आनंद असाल तर स्वतःच कारण आहात हे समजून घ्या. स्वतःच्या बाहेर कारण जाऊ देऊ नका. कारण बऱ्याच वेळा काय होतं, की फसवणूक होती, की मला त्याने दुःख केलं, मला त्याने दुःखी केलं किंवा मला त्याने सुखी केलं. हे या 2 तत्वाला पूरक असं आहे आणि यालाच बुद्धांची जी क्रांती झाली, धार्मिक क्रांती झाली, ते इतर कुठल्याही धर्माला हे क्रांती करता आलेली नाही. म्हणून हा बुद्धांचा धम्म हा क्रांतिकारक धम्म जाणला जातो. ज्या व्यक्तीनं आपल्या जीवनाची सर्व कारण स्वतःच पाहिली, तर तो खरा बौद्ध धम्मी आहे, असं या गाथेच्या नुसार आहे. कारण त्याचं असं आहे, की आता जर तुम्ही दुःखी व्हायचं असेल, तर कोणतं बी वापरावे, कोणते विचार वापरावे. सुखी व्हायचं असेल, तर कोणतं बी वापरायचं, कुठलं बी पेरायचं, हे तुमच्याच हातात या विश्लेषणातून येत आहे. तेव्हा आपण बुद्धांच्या जीवनामध्ये नंतर बरेच पुढे येणार आहेच. त्याच्या काही तत्वांचा आपण अतिशय उत्कृष्टपणे विचार करणारच आहोत. हे झालं दुसरं. आता तिसरं आपण हे घेऊया. आपण 6 हे केलेले आहेत. थोडक्यात आपण ते पुढचे 2 सूत्र आहेत. कारण या विश्लेषणात कसं आहे, की हे जर 2 गाथा लक्षात आल्या, तर आपल्याला पुढच्या गाथा ज्या आहेत, त्याचा सांगोपांग विचार आपल्याला करता येईल, की ज्याच्यामुळं आपल्या मानसिकतेवर खूप मोठा परिणाम होणार आहे आणि बौद्ध धम्माचे तत्व आपल्याला कळायला अतिशय सुलभ जाणार आहे. या 2 गाथेच्या माध्यमातून आपण मी तुमच्याशी माझ्या परीनं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप सुंदर असं हे आहे गाथांच्या ह्याच्यात आणि आपल्याला वर्षावास संपायचे आता. आपल्याला खूप ज्ञान मिळेल. खरं पद्धतीनं आपल्याला बौद्ध धर्माचं आचरण, मग आपल्याला ते आचरण करण्यासाठी आपली मनोभूमी तयार होईल आणि आपण आनंदी राहू, सुखी राहू. तर सर्वांचे या वर्षावासाच्या काळामध्ये सर्वांना मी मंगलमय शुभेच्छा देतो आणि धम्मगाथेचं विश्लेषण आज इथंच संपवतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. साधू 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 साधू. खूप खूप धन्यवाद सर. खूप छान वेगवेगळे उदाहरणं देऊन तुम्ही गाथेचं आज विश्लेषण केलेलं आहे.
आणि बुद्धांनी तर खरंच मनावरच जास्त भर हे दिलेला आहे. कारण जे काही विचार उत्पन्न होतात, जे काही भावना उत्पन्न होतात, त्या सर्व मनातूनच होतात. त्याच्यावर खूप सारे गीतकारांनी गीत सुद्धा लिहिलेले आहेत, की तोरा मन दर्पण कहलावे, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखलावे, तोरा मन दर्पण कहलावे. तर खूपच छान तुम्ही आज विश्लेषण करून सांगितलेलं आहे. तर आम्ही विनंती करते आपल्या आदरणीय श्रोत्यांना, सरांनी एवढं छान आज आपल्याला विश्लेषण करून दाखवलेलं आहे. तर आपले अभिप्राय आपले नक्कीच आदरणीय अशोक गायकवाड सरांचा हँड राईज झालेला आहे. मी विनंती करते सरांना, सरांनी व्यक्त व्हावं. आदर्शांना वंदन, मान्यवरांना जय भीम. गुरुजींनी आज फार छान म्हणजे अतिसुंदर गाथेचं महत्व पाली भाषेतनं मराठी भाषेमध्ये रूपांतर केलं. फार छान. असंच तुम्ही आम्हाला प्रवचन करत जा साहेब. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. जय संविधान. जय भारत. धन्यवाद सर. आपले हे काही जे मोलाचे शब्द असतात ना, ते शाबासकीची थाप ज्यावेळी देतात ना, तर आणखी एक ऊर्जा निर्माण होते, की आणखी काहीतरी चांगलं करण्याची, जे केलं त्यापेक्षा आणखी काहीतरी चांगलं करण्याची आणि इतरांसमोर ते मांडण्याची ऊर्जा देत असते. खूप खूप धन्यवाद. यानंतर सुमन ताई थोडक्यात चांगलं असतं, नाहीतर त्यांनी प्रवचन सांगितलेलं असतं आणि त्याच्यावर आपण रिपीट करायचं, ते चांगलं नाही होत. मग चांगला उपयोगच नाही त्याचा. त्याच्यामुळे आपलं शॉर्टकट काय. जय भीम. नमो बुद्धाय. यानंतर आदरणीय सुमनताईंचा दिसतोय हँड राईज, तर विनंती आहे ताईंना. हॅलो. ताई आपला हँड राईज झालेला आहे. सुमनताई. हा केलं. थँक्यू सर सांगितल्याबद्दल मॅडम. आदर्शाला वंदन, सर्वांना सविनय जय भीम. आणि सरांनी वर्षावासाचं धम्मपद गाथा घेतलेल्या आहेत. कालच वर्षावास चालू झालेला आहे आपला, आणि त्याच्यामध्ये धम्मपद गाथा याचं आपल्याला विश्लेषण करून सांगत आहे सर. आणि ह्या गाथाचं विश्लेषण म्हणजे सांगताना त्यांनी असं सांगितलं की आपलं मनच सर्व हे चांगले किंवा वाईट याच्याबद्दल पण चांगलं सांगितलेलं आहे. चांगलं जर मन असेल तर तुमचं सर्व काही चांगलंच होईल. तुमचं मनात जर वाईट विचार असतील तर तुमचे दुःख तुमचे पाठीशी लागेल. आणि जर चांगलं मन तुम्ही ठेवलं तर जशी आपली सावली सतत आपल्या पाठीशी उभा राहते, अशी जर सांगितलेलं आहे. आणि खूपच छान सांगितलेलं आहे सरांनी. सरांचे धन्यवाद सर. असंच आम्हाला तुम्ही विश्लेषण देत राहा. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद. एवढं बोलते आणि मी थांबते. सर्वांना जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. जय भीम ताई. जय भीम. नमो बुद्धाय. खूप खूप धन्यवाद सुमनताई. खरोखर आपण आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि खरंच सरांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. खूपच छान त्यांनी वेगवेगळे उदाहरणं देऊन छानच विश्लेषण साध्या सोप्या भाषेत सर्वांना कळेल अशा पद्धतीने केलेलं आहे. तर विनंती करते मी श्रोत्यांना व्यक्त व्हावं. ताई आपला हे खाली घ्या. हा ओके. आदरणीय विमलताईंचा हँड राईज झालेला आहे. विनंती आहे ताईंना व्यक्त व्हावं. ताई धन्यवाद ताई. आदर्शांना वंदन, तसेच मान्यवरांनाही सविनय जय भीम. सरांनी आज जो भाग घेतलेला आहे धम्मपदाचा भाग पहिला, तर यामध्ये त्यांनी अतिशय सुंदर असं त्यांनी आजचं विश्लेषण केलेलं आहे. त्यांनी मनाला सर्वश्रेष्ठ म्हणजे त्याचं महत्व सांगितलेलं आहे की बुद्धांनी मनाला जास्त सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे. आणि बुद्धांनी माणसाला मनामुळेच बुद्धांनी माणसाला अति उंच शिखरावर नेलेलं आहे. कारण मन आपल्याला जर चांगले विचार केले तर चांगलं होतं, आणि जर आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट वाईट आली किंवा आपल्यामध्ये काही दुर्गुण असतील तर आपलं मन सुद्धा दुःखी होतं आणि त्यातून दुःखच निर्माण होतं. आणि बुद्धांनी देव नाकारलेला आहे आणि मानवाला म्हणजे आपल्या पायावर इतकी मोठी ताकद आहे बुद्धाच्या आपल्या या विचारामध्ये, धम्मामध्ये, की
संपूर्ण मानवाला आपल्या पायावर त्यांनी उभं केलेलं आहे. म्हणजे इतका मोठा श्रेष्ठ हा धर्म बुद्धांनी इतकं चांगल्या भाषेत आणि पाली भाषेतून आपल्याला मराठीत हा सांगितला जातोय. तर हे जे काम आहे ते आदरणीय अरविंद जगताप सरांचं फार मोलाचा वाटा आहे आणि त्यांनी खूप सुंदर असं आपल्याला ह्या धम्मपदाचं विश्लेषण केलेलं आहे. माणसाने धार्मिक जीवन शील सदाचाराने कसे जगावं याची कला आणि दिशा दाखवणारा हा ग्रंथ आणि ग्रंथ म्हणजेच धम्मपद आहे आणि या धम्मपदाचं विश्लेषण सर करतात. तर त्याचा आम्हाला खूप आनंद होतो आणि खूप ज्ञान मिळतं त्याच्यातून आणि वेगवेगळे उदाहरणं देऊन सर खूप छानच विश्लेषण करतात. तर त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि खरंच सरांना त्यांचा अभ्यास खूप गाढा आहे, वाचन आहे, याचंही कौतुक करते. तर मी जास्त काही न बोलता इथेच थांबते. जय भीम, जय संविधान, जय भारत. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. जय भीमताई, खूप खूप धन्यवाद. खूप छान तुम्ही सरांनी जे काही आज गाथेचं विश्लेषण केलेलं आहे ते कशा प्रकारे हे सांगितलं. खूप खूप धन्यवाद. 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 दत्ताराम जगताप सरांचा राईज हँड झालेला आहे. सरांना विनंती आहे सर व्यक्त व्हावं. आदरणीय दत्ताराम. सरांना जय भीम. आज जे सरांनी जे व्याख्यान सांगितलं गाथेबद्दल ते खूप छान सांगितलं आणि विषय म्हणजे कालपासून वर्षवास हा आपला कार्यक्रम चालू झालेला आहे. त्यानिमित्ताने काल आमची ट्रिप निघाली ती बोरसे लेणी आणि याला कारले लेणी इथे आम्ही जाऊन आलो. तर तिथे बोरसे लेणी इथे आपलं हे झालेले म्हणजे उद्घाटन झालं या वर्षवासाचं. त्यानिमित्ताने मग सरांना म्हणजे सांगावं वाटलं. त्यामुळे सरांना खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. जगताप सर, तुम्ही कारल्याला जाऊन आले, शिवाय कुठं बेडशे ना, बेडशे लेणीला, आणि तिथं दरवर्षीच लेण्यांवर वर्षवासाचं उद्घाटन होते. खूप खूप धन्यवाद. यानंतर मला अजून कुणाचं राईज हँड काही दिसत नाहीये. तर तशी आपली वेळ पण झालेली आहे. तर मी विनंती करते आदरणीय मुकेश दादा यांना उद्याच्या कार्यक्रमाची दादांनी रूपरेषा सांगावी. आदरणीय मुकेश दादा. धन्यवाद ताई. प्रथम आदर्शांना वंदन. आजचे प्रमुख वक्ते आदरणीय अरविंद जगताप सर आणि उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना जय भारत, जय संविधान. आज आपण धम्मपदाचं विश्लेषण या ठिकाणी घेतलेलं आहे. भाग पहिला. खऱ्या अर्थानं याच्या अगोदर देखील आपण विश्लेषण घेतलं, पण आपण युट्यूब वरती रेकॉर्डिंग करतोय आणि ते युट्यूब वरती येत असल्या कारणाने आपण पहिल्या भागापासून पुन्हा आपण घेत आहोत, जेणेकरून सर्वांना पुनश्च एकदा बघायला मिळेल. कोणताही भाग आपण सर्च केला तर आपल्याला ते पाहायला भेटेल. त्या हेतूने आपण पहिला भाग आज या ठिकाणी घेतला. खूप छान असं आजचं विश्लेषण झालेलं आहे. जगताप सरांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. छान असा आजचा विषय या ठिकाणी आपण मांडला. उद्या मंगळवार आणि उद्याचे प्रमुख वक्ते की जे आपल्या या उपक्रमामध्ये खूप दिवसापासून उपस्थित होतात, जॉईन होतात, असे सदाशिव शंकर सातपुते सर. उद्याचा त्यांचा विषय आहे कालामसुत्त. याच्या अगोदर आपला झालाय, पण तो बरेच दिवस झाला की हा विषय झालेला होता. पुन्हा एकदा आपण उजळणी म्हणून हा विषय घेत आहोत. सर आपल्याशी धानोरी पुण्याहून आपल्याला संवाद साधणार आहेत. सरांचं शिक्षण BA MA फर्स्ट इयर झालेलं आहे पालीमधून. तर उद्या देखील आज खरंच खूप छान अशी उपस्थिती होती. अशीच उपस्थिती आपण सर्वांनी दररोज या उपक्रमामध्ये दर्शवावी. आपला युट्यूब चॅनल च्या माध्यमातून दररोज आपण जे व्हिडिओ आहेत, प्रवचन आहेत, व्याख्यान आहेत ते आपण अपलोड करतोय. त्याला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट करा अशी सर्वांना विनंती करतो. आणि उद्या देखील आपल्या नियोजित वेळेमध्ये सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद ताई. धन्यवाद दादा. खूप खूप छान. उद्याचे वक्ते एकदम जबरदस्त आणि कालामसुत्त म्हटल्यानंतर आणखी ज्ञानात भर पडणार आहे. तर मी जास्त वेळ न घेता आज गोड कार्यक्रम ज्यांच्याकडे आहे असे आपले सर्वांच्या परिचयाचे, सर्वांचे
ओळखीचे लाडके आधारस्तंभ आपले आदरणीय हर्षानंद गणपत सोनवणे सर कवी आहेत, लेखक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, संस्थापक सदस्य, उपाध्यक्ष, सम्यक साहित्य परिषद पुणे. सरांना मी विनंती करते की सरांनी आभाराचं सूत्र आपल्या हाती घ्यावं. आदरणीय हर्षानंद सर. धन्यवाद सरलाताई. आदर्शांना वंदन. उपस्थित सर्व मान्यवरांना सविनय जय भीम. संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होणाऱ्या ऑनलाईन व्याख्यानमालेचे आज 905 पुष्प आदरणीय अरविंद लिंबा जगताप, सेवानिवृत्त लेखा परीक्षक, गोळीबार मैदान पुणे 1. सरांनी अतिशय सुंदर आणि सोप्या सुटसुटीत भाषेत जे काही धम्मपदाचा आपल्याला भाषांतर करून मराठीचा अनुवाद करून सांगितला आणि आपल्या डोक्यात भर पडली. सर काय बोलले ते मी बोलणार नाही. सरांनी एकच सांगितलं की मी सकारात्मक विचार करून जगा, कोणती वाईट प्रवृत्तीचा विचार करू नका आणि आपली सकारात्मक दृष्टी ठेवा, सकारात्मक वृत्ती ठेवा आणि आचरणही तसंच ठेवा. हा त्या गाथेचा अर्थ आहे. अरविंद जगताप सर बरोबर आहे का? अगदी बरोबर. असा त्या गाथेचा अर्थ आहे. सरांनी सांगितलेलं सांगून तुम्हाला अजून बोल करायचा माझा हेतू नाही. सरांना साथ देणारे पाली भाषेतून धम्मपद गाथन म्हणणारे दादू सोनवणे, राहणार राजगुरुनगर चाकण. दादू सोनवणे गुरुजी एक विनम्र असा समता सैनिक दलाचा शिपाई, अतिशय नम्र आणि मितभाषी असं त्यांना म्हणता येईल. पण ते बोलायला लागले की मला कधी कधी वाटतं आणि मला पाली भाषा नाही येता. ते खूप सुंदर पाली भाषेतून त्यांनी हे केलं, वाचन केलं. त्यांचेही आभार मानतो. अरविंद जगताप सरांचेही आभार मानतो. दोघांचेही एकाच वेळेला आभार मानतो. तसेच आज आपल्या ज्या उपक्रमाला जे लोक उपस्थित होते, आजचा उपक्रमाला आज आपल्याकडे 40+1 एवढा आकडा गेलेला आहे. पण कंटिन्यू जो आकडा होता तो 34-33 असा आकडा होता. ह्या 34-33 परिवाराला मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांचे विशेष आभार मानतो. मनोगत व्यक्त करणारे अशोक गायकवाड अतिशय मनातलं माझ्या बोलले. वक्त्याने जे काही बोलले ते सांगायचं नाही, वक्ता कसा बोलला आणि त्याच्यातलं काय आणि मला काय भावलं हे सांगायचं असतं. अतिशय सुंदर अशोक गायकवाडनी मनोगत व्यक्त केलं. तसेच सुमन शिंदे त्यांनी मनोगत व्यक्त केलं. विमलताई गायकवाड आणि दत्तात्रय जगताप एकदम साधा सिंपल माणूस आहे. विमलताई तर काय वागतेच आहेत, पण दत्तात्रय जगताप एकदम साधा सिंपल व्यक्ती आहे आणि एवढे ते भोळे वाटतात ना त्यांच्या संग बोलल्यानंतर की आपल्याला वाटतं एवढा भोळा माणूस कसा असावा. पण ते जे मनोगत व्यक्त करतात ना आणि 2 ओळीचं मनोगत व्यक्त करून आपलं जे ध्येय वाढवतात ना, त्याबद्दल मी सर्व हे केलेल्या मनोगत व्यक्त करणाऱ्या चौघांचेही विशेष आभार मानतो. आणि सूत्रसंचालन करणाऱ्या ताई त्याचं काय बोलू नका. द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्थे दोरे महिलांच्या प्रश्नाला उजाला देणारे आणि त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या ताईंनी सुंदर असं सूत्रसंचालन केलं. आणि त्या बोलताना पण म्हणजे आमच्याकडे 2-3 रेडिओस आहेत, म्हणजे एक सुरेखा ताई डांगळे आणि दुसऱ्या सरला ताई आहेत. दोघी पण इतक्या सुंदर बोलतात की ऐकत राहावं वाटतं. ताईंनी सुंदर असं सूत्रसंचालन केलं. त्यानंतर गेले 905 दिवस 3.5 वर्ष आपल्याला एका डोळ्यामध्ये ओवणारे एकत्र आणणारे या 35-40 परिवाराला संध्याकाळी एकत्र बसवणारे लिंक पाठवून
ती लिंक नाही आली तर आपण काहीच करू शकत नाही. असे या कार्यक्रमात होस्ट, कुटुंब प्रमुख आणि ह्या कार्यक्रमाचे सर्वहार मुकेश माणिक गायकवाड यांचेही विशेष आभार करतो. मुकेश दादा हे सामने आहेत, बोधाचार्य आहेत. आपला कामाचा व्यस्तपणा बाजूला ठेवून ते जे काही आपल्यासाठी करतात ना, आणि हे जे समाजाची विचाराची जागृती तेवढ ठेवण्याचं जे काम करतात ना, त्याला माझा सलाम आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्याच पद्धतीने सुभाष रामभाऊ सोनवणे व्यक्ती संरक्षण दलात होती, म्हणजे पोलीस खात्यात होती, सेवानिवृत्त DYSP, पण एवढा पदावरचा माणूसही आपल्या याला विचाराच्या तेवढ ठेवणाऱ्या यांना आपले जे 14-15 सभासद आहेत यांना आठवड्याची जाणीव करून देणारे, त्यांना एकत्र गुंपणारे, त्यांना सांगणारे, कमीत कमी एकदा तरी ते येतात आणि 4-5 दिवस ती लिंक टाकतात आणि त्यावर आपण आपलं हे करतो की मी आज आभार मानतो, आज मी सूत्रसंचलन करतो. तर त्यांचेही आभार मानतो. त्याच पद्धतीने माधुरीताई कोटांगरे, माधुरीताईंच्या बद्दल बोलायचं, ज्यावेळी आता मी जसा ह्या लिंकला, म्हणजे ते कसं असतं, डोळे बघूनच बघायचं किती लोक वाढले, काय वाढले, एका मॅक्झिमम नंबर असतील. त्यावेळी ताई आपल्या कार्यक्रमाच्या जे उपस्थित आहे त्या कार्यक्रमाच्या लोकांची लिस्ट स्क्रीनशॉट पाठवून बहुजन हिताय बहुजन सुखाय पाठवतात आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय वरच्या जे लोक आहेत त्यांना दाखवतात की अरे तुम्ही पण येत जा बघा, काल आमच्या कार्यक्रमाला एवढे उपस्थित राहिले. म्हणून ताईंचेही आभार मानतो. या कार्यक्रमाचे आयोजक होते बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप चित्रापूर, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, द्वारकामाई व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे, या सगळ्या आयोजकांचं आभार मानतो. आणि याच्यातूनही माझं कोणाचं नाव राहिलं असेल, पण सरांनी जे 45 मिनिटं आपल्याला धम्म पदावर, मी बघा सरांनी 9:43 ते 45 मिनिटांनी बोलायला सुरुवात केली आणि 9:24 त्यांचं 8:43 बोलायला सुरुवात केली ते 9:15 त्यांचं 9:24 ते बोलत होते. तर सरांचेही आभार मानतो. एकाच धम्मपदाचा मराठीत अर्थ सांगणं म्हणजे एवढा त्याला अभ्यास करावा लागतो, एवढे संदर्भ शोधावे लागतात, एवढ्या कथा. तर सगळ्यांचे आभार मानतो. मी जास्त काही बोललो असेल तर क्षमा असावी. आणि पुढील सूत्र मी शारदाताईंकडे देतोय. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही अजिबातच जास्त बोललेले नाही आहात. जे काही तुम्ही सांगितलेलं आहे, जे काही आभार मानलेले आहेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सर्वांचे आभार मानणारे आदरणीय हर्षानंद सोनवणे सर, समितीच्या वतीने, माझ्या वतीने आणि आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीने सरांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आणि खरोखर तुमच्यासारखे हिरे आहेत, कोहिनूर आहेत आपल्या समितीमध्ये सर्व. म्हणूनच आम्ही सुद्धा छोटे छोटे तारे चमकायचा प्रयत्न करतो, नाही का, मोठ्या मोठ्या तारांचं ऊर्जा घेऊन. खूप खूप धन्यवाद सर तुमचे. आणि आजचा आपला कार्यक्रम इथेच संपला असे सर्वांना सूचित करते आणि सर्वांना इथेच थांबली आणि सर्वांना